नमस्कार. स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये. आज आपण कोबीचे पराठे कसे करायचे ते बघणार आहोत. तर हे पराठे चवीला अगदी उत्तम लागतात, खमंग लागतात आणि अगदी मऊसूत असे होतात आणि करायलाही तेवढेच सोपे आहेत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे मी पाव किलो कोबी स्वच्छ धुवून असा मोठा मोठा कापून घेतलेला आहे आणि आता हा कोबी आपल्याला अशा पद्धतीने चॉपरमध्ये अगदी बारीक करून घ्यायचा आहे. ह्याच्यामध्ये मी 2 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत. तुम्ही आवडीनुसार मिरच्या जास्त घेऊ शकता. तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने एकदम बारीक मिश्रण आपल्याला करून घ्यायचे कोबीचं. अशाच पद्धतीने सर्व कोबी मी खिसून घेते. आता इथे मी 5 वाट्या कणिक घेतलेली आहे आणि 1 वाटी डाळीचं पीठ घेतले म्हणजेच बेसन घेतलेलं आहे. तर त्याच्यामध्ये 1 ते 1.5 चमचा लाल तिखट घेतलेलं आहे, अर्धा चमचा हळद घेतलेली आहे, अर्धा चमचा धने पावडर घेतली आहे आणि चवीनुसार मीठ घेतलं आहे. तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे जास्त कमी करू शकता. इथे 2 चमचे तीळ घेतलेत, 1 चमचा ओवा घेतला आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकणार आहोत. तर आता सर्व पीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तेल व्यवस्थित चोळून घ्यायचे सगळ्या पिठाला. ह्याच्यामध्ये आपण तेल टाकल्यामुळे आपले पराठे मऊ होणार आहेत. आता आपण सर्व मिक्स करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये कोबी टाकूया. त्यानंतर त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची. कोथिंबीर अशी जास्त टाकायची म्हणजे पराठे चवीला अगदी छान लागतात. आता सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मिक्स करून झाल्यानंतर अगदी थोडंसं पाणी टाकून आपल्याला हा गोळा मळून घ्यायचा आहे. पाणी आपल्याला जास्त टाकायचं नाही. हे पीठ आपल्याला घट्ट मळून घ्यायचं आहे, कारण कोबीला थोड्या वेळाने पाणी सुटू शकतं. त्याच्यामुळे आपल्याला हे पीठ मळताना अगदी घट्ट मळायचं आहे. तर बघा, अशा पद्धतीने घट्ट पीठ मळून घेतलेलं आहे. नंतर त्याला तेल लावून ठेवलेलं आहे. तर या पिठाला मुरवत ठेवण्याची अजिबात गरज नाही. लगेचच पराठे करायला घेऊयात. तर साधारण एवढा गोळा घेतलेला आहे. तर तो पिठामध्ये बुडवून अशा पद्धतीने लाटून घ्यायचा आहे. तर हा पराठा जास्त जाडही नाही करायचा आपल्याला, पातळ लाटून घ्यायचा आहे. थोडं पीठ लावून अशा पद्धतीने दोन्ही बाजूनी पराठा व्यवस्थित लाटून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने पातळ लाटून घेतलेला आहे. तर आता तवा गरम झाल्यानंतर त्याच्यावर थोडंसं तेल सोडायचं आहे. आता पराठा टाकून घेऊयात त्याच्यावर. तर आता आपण इथे पराठ्याला तेल लावतोय. तुम्हाला जर तूप आवडत असेल तर तुम्ही तूप लावलं तरीही चालेल. तर दोन्ही बाजूनी पराठा खमंग असा भाजून घ्यायचा आहे. तर हे पराठे तुम्ही दही, चटणी कशासोबतही खाऊ शकता. खूप छान लागतात. एकदा नक्की करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडतील.
तर बघा दोन्ही बाजूने अशा पद्धतीने अगदी खरपूस भाजून घेतलेला आहे. तर तयार आहेत आपले कोबीचे पराठे. व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद.